ಓಕೆ, ಮಂಡ್ಯದಲ್ಲಿ ಇನ್ನೇನು ರೋಡ್ ಶೋ ಆರಂಭ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಒಂದ್ ಕಡೆ ರೋಡ್ ಶೋ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಹೊನ್ನಾಳಿಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ರಾಷ್ಟ್ರಾಧ್ಯಕ್ಷ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. एमपी श्रीमान जीएम सिद्धेश्वर जी, श्री करुणाकर रेड्डी जी, श्री एमपी रेणुकाचार्य जी, श्री मदल विरूपाक्षप्पा जी, प्रोफेसर लिंगन्ना जी, श्री बीपी हरीश जी, श्री बसवराज नायक जी, श्रीमती गायत्री सिद्धेश्वरा जी, श्री यशवंतराव जाधव जी, श्री मंजूनाथ आइनूर जी, और आज इस विशाल सभा में इतनी चिलचिलाती धूप में आए हुए प्यारे भाइयों, बहनों, माताओं और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों, ಬಂಧುಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ಈ ಬೃಹತ್ ಸಭೆಯ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂತ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಸಂಸದರು, ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಆದಂಥ ಜಿಎಂ ಸಿದ್ದೇಶ್ವರ್ ಅವರೇ, ಶಾಸಕರಾದಂಥ ಮಾಡಾಳು ವಿರೂಪಾಕ್ಷನವರೇ, ರೇಣುಕಾಚಾರ್ಯವರೇ, ಆಯನೂರು ಮಂಜುನಾಥರವರೇ, ಕರುಣಾಕರ್ ರೆಡ್ಡಿ ಅವರೇ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ನಾಯಕರೇ ಮತ್ತು ಈ ಬೃಹತ್ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನೆರೆದಿರುವಂತ ಸಭಿಕರೇ, ಈ ಭಾರಿ ಬಿಸಿಲಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಸೇರಿರುವಂತ ನನ್ನ ಹೃದಯಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ಹತ್ತಿರವಾದಂತಹ ಯುವಕ ಬಂಧುಗಳೇ, मित्रों, वीर शहीद समुदाय के पवित्र हिरेकल मठ का ये पवित्र स्थान द्रावणगिरी शहर के कुलदेवी माता दुर्गम्मा देवी, द्रावणगिरी ग्रामीण की कुलदेवी माता उचंगी येलम्मा के चरणों में मैं प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं. ಈ ಭಾಗದ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳವಾದಂತಹ ಹಿರೇಕಲ್ಮಠ, ದಾವಣಗೆರೆಯ ನಗರದ ಅಧಿದೇವತೆ ಆದಂತಹ ದುರ್ಗಮ್ಮ, ಉಚ್ಚಂಗಿ ದೇವತೆ ಮೊದಲಾದ ಎಲ್ಲ ದೈವಗಳನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸ್ಮರಿಸಿ ನಾನು ಇವತ್ತಿನ ಈ ಭಾಷಣವನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. हरिहर नगर के भगवान हरिहरेश्वर और 3 मठ, गुरु वाल्मीकि पीठ, गुरु कनक पीठ और पंचमसाली गुरु पीठ, जो यहां पर बहुत सारी सेवा करते हैं, इनके चरणों में भी मैं प्रणाम करता हूं. ಹರಿಹರದ ದೇವತೆಯಾದ ಹರಿಹರೇಶ್ವರ ಮತ್ತು 3 ಪೀಠಗಳಾದಂಥ ವಾಲ್ಮೀಕಿ ಪೀಠ, ಕನಕ ಪೀಠ ಮತ್ತು ಪಂಚಮಸಾಲಿ ಪೀಠಕ್ಕೂ ಕೂಡ ನಾನು ನನ್ನ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಬಂಧುಗಳೇ, मित्रों, विगत 4 महीनों से मैं पूरे देश में घूम रहा हूं. आज 244वीं कॉन्स्टिट्यूंसी है. मैं पूरे देश भर में घूमकर आया हूं, पूरब, पश्चिम, उत्तर, दक्षिण, और आज द्रावणगिरी आया हूं. मैं जहां जहां भी गया एक ही नारा सुनाई पड़ता है, मोदी 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 मोदी. ಬಂಧುಗಳೇ, ಕಳೆದ 4 ತಿಂಗಳುಗಳಿಂದ ದೇಶದ 244 ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ನಾನು ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಬೆಳೆಸಿ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಎಲ್ಲ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿಯೂ ಒಂದೇ ಧ್ವನಿ, ದಕ್ಷಿಣ ಇರಲಿ, ಉತ್ತರ ಇರಲಿ, ಪಶ್ಚಿಮ ಇರಲಿ, ಪೂರ್ವ ಇರಲಿ, ಕೇಳಿ ಬರ್ತಾ ಇರೋದು ಒಂದೇ ಒಂದು, ಮೋದಿ 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 ಅನ್ನುವಂತಹದ್ದಾಗಿದೆ. ಬಂಧುಗಳೇ, मित्रों, एक और भारतीय जनता पार्टी और एनडीए की सारी पार्टियां नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में चुनाव लड़ने के लिए तैयार है. हमने तय किया है कि भारतीय जनता पार्टी का बहुमत आने के बाद श्री नरेंद्र मोदी फिर एक बार प्रधानमंत्री बनने वाले हैं. ಬಂಧುಗಳೇ, ಎನ್ಡಿಎ ಮಿತ್ರಕೂಟದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಘಟಬಂಧನ ಏನಿದೆ, ಇದು ನಿಶ್ಚಿತವಾಗಿಯೂ ದೇಶದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಪ್ರಧಾನಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಿದೆ ಎನ್ನುವಂತಹ ಭರವಸೆಯೊಂದಿಗೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ. और दूसरी ओर ये राहुल बाबा एंड कंपनी है. ಇನ್ನೊಂದೆಡೆಗೆ ಈ ರಾಹುಲ್ ಬಾಬಾ ಮತ್ತು ಅವರ ಸಂಗಡಿಗರ ಕಂಪನಿ ಅದು ನಿಂತಿದೆ. मैं उनको पूछता हूं, भाई आपका प्रधानमंत्री पद का प्रत्याशी कौन है? मुझे जवाब ही नहीं देते. ನಾನು ಅವರಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಸ್ವಾಮಿ, ನಿಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಯಾರು, ಹುರಿಯಾಳಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವರಿಂದ ಯಾವುದೇ ಒಂದು ಉತ್ತರ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. मुझे एक कार्यकर्ता ने बताया, ये महामिलावट वाला जो गठबंधन है,
उसकी बहुमत हुआ तो देश कैसे चलेगा? मैं आपको बताऊं क्या कौन प्रधानमंत्री बनेगा उनका? ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಕಲಬೆರಕೆಯ ಗಠಬಂಧನ ಏನಿದೆ ಅದೇನಾದ್ರೂ ನಾಳೆ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಅವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಯಾರಾಗ್ತಾರೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ನಿಮಗೆ. देखो, उन्होंने कहा है कि अगर गठबंधन की सरकार आई तो सोमवार को मायावती प्रधानमंत्री बनेगी, मंगलवार को अखिलेश यादव बनेंगे, बुधवार को देवगौड़ा जी बनेंगे, गुरुवार को चंद्राबाबू नायडू बनेंगे, शुक्रवार को शरद पवार बनेंगे, शनिवार को बहन मायावती और ममता दीदी बनेगी